माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झालेला आहे. अजित पवारांनी तो त्यांच्या पक्षाकडून राजीनामा अजित पवारांकडे तो राजीनामा पोहोचला, तो मुख्यमंत्र्यांकडे पोहोचला. अखेर राजीनामा झालाय. हे बघा, काल कोर्टानं निर्णय दिला आणि निर्णयानंतर आज माणिकरावजी कोकाटे यांनी राजीनामा दिला. मला असं वाटतं की तो राजीनामा अजितदादाकडे आला आणि अजितदादांनी तो मुख्यमंत्र्याकडे पाठवला. भारतीय जनता पक्ष आणि आमचे मित्र पक्ष हे कायद्यानं काम करतात. कोर्टाने जो निर्णय दिला त्या कोर्टाचा मान सन्मान ठेवलेला आहे कोकाटे साहेबांनी आणि त्यानुसार त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही हे आमच्या सरकारनं दाखवून दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, त्यांचं नाव काय, ते जेलमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा राजीनामा, नवाब मलिक जेलमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा राजीनामा दिला नव्हता. केजरीवालने सुद्धा जेलमध्ये गेल्यानंतर राजीनामा दिला नव्हता. परंतु आमचा पक्ष हा कायद्यानं चालणारा, कायदे पाळणारा असल्यामुळं आणि कोकाटेने राजीनामा दिला असल्यामुळं मला स्वतःला असं वाटतं की मुख्यमंत्री लगेच तो मान्य करतील. दादा, आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी देखील रद्द होणार आहे या निमित्ताने. तर त्या ठिकाणची जागा जी रिक्त होईल ती महायुती म्हणून लढली जाईल की भाजप? नक्कीच आतापर्यंत ज्या काही प्रथा, परंपरा मित्र पक्षामध्ये पाळल्या गेल्या, ज्या पक्षाची जागा ती आहे त्याच पक्षाला आतापर्यंत दिला गेलेला आहे आणि हा निर्णय जेव्हा घेतला जाईल तेव्हा आमचे मित्र पक्ष एकत्र बसून तो निर्णय घेतील. पण दादा, प्रश्न असा पडतो की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा गेला, वेळ गेला. कारण जेव्हा काल परवापासूनच बातमी समोर आली होती, राहुल गांधीचा तात्काळ राजीनामा झाला होता, त्यांचं घर खाली करण्यात आलं होतं. राहुल गांधीचा राजीनामा तात्काळ झाला नव्हता, तात्काळ घरही खाली केलं गेलं नव्हतं. त्यांचा काल निकाल झाला, काल ते ऍडमिट झाले. जेव्हा ऍडमिट झाल्याच्या नंतर आज त्यांनी राजीनामा दिला. एक दिवसात सगळ्या प्रक्रिया घडल्या. मला असं वाटतं राजीव गांधीच्या एका दिवसात सगळ्या प्रक्रिया घडल्या नव्हत्या. राहुल गांधीच्या एका दिवसात प्रक्रिया घडल्या नव्हत्या. जी काय आता राजीनाम्याची प्रक्रिया झाली ती राजीनामा मान्य होईल आणि मला असं वाटतं की जे झालंय ते नियमाला धरून झालंय. दादा, एक मुद्दा असा आहे की महानगरपालिकांची निवडणूक आहे आणि राज्यामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत. भाजप जे ठाकरे एक काळ तुमच्या सोबत होते, राज्यामध्ये भाजपची सत्ता स्थापन केली असताना उद्धव ठाकरे यांनी तुम्ही एकत्र निवडणूक लढल्या. ते ठाकरे महानगरपालिकेमध्ये तुम्ही आता विरोधात निवडणूक लढताय. मागच्या निवडणुकीचा मी साक्षीदार आहे. त्या काळामध्ये मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होतो. निवडणूक झाली आणि निवडणुकीनंतर जे काय आकडे समोर आले त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा अध्यक्ष किंवा महापौर बनवणे एवढे आकडे भारतीय जनता पक्षाजवळ सुद्धा होते. परंतु आम्ही एकत्र सरकार चालवत असल्यामुळं आमच्या नेतृत्वाने निर्णय केला की महापालिका गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे आहे आणि आपण एकत्र सरकार चालवतो तेव्हा त्यांच्याकडं ती महापालिका राहू द्यावं आणि म्हणून ती महापालिका त्यांच्याकडे ठेवल्या गेली. नसता मागच्याच काळात महापालिका ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली होती. आत्ता या निवडणुकीमध्ये ठाणे, पुणे, मुंबई आणि नाशिक या ज्या मोठ्या महापालिका आहेत, या महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र आले आणि मला स्वतःला खात्री की ज्या दिवशी उद्धव ठाकरेजींनी भारतीय जनता पक्षाची संगत सोडली आणि हिंदुत्वाला सोडलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संगत केली, त्या दिवशी त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आला होता. त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला आणि आता ही निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपल्या आपल्या सोयीनं दुसऱ्या पक्षात जातील. तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढतोय. हा पक्ष आता पुढच्या निवडणुकीला राज आणि उद्धव एकत्र आल्यानंतर पक्षाचं नेतृत्व कोणाकडे असेल काय वाटतं तुम्हाला? ते दोन पक्षाचे नेते ते त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करतील. पण मला पर्टिक्युलर उद्धव ठाकरेबद्दल बोलायचं की त्यांच्याजवळ आता उरले सुरले कार्यकर्ते महापालिकेच्या निवडणुकीनंतर आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ राहणार नाही. ते कोणाकडे जातील? ते आता ज्यांच्या सोयीनं ते आपलं भविष्य शोधतील. कारण पुढच्या काळामध्ये हे नेतृत्व आपल्याला काही उभारी देईल आणि पुन्हा पक्ष उभा करील अशी त्यांना शक्यता वाटत नाही कार्यकर्त्यांना. माणिकराव कोकाटे गेले तर धनंजय मुंडे आतमध्ये होणार आहे असं सांगितलं जात आहे. खूप लोकांचा याचा विरोध. असं आहे, या बातम्या आहेत. सत्य काय आहे ना मला माहीत, सत्य काय आहे ना तुम्हाला माहीत. त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे जनभावनेचा
जनभावना लक्षात घेऊन अजितदादाशी चर्चा करतील आणि जर त्यांना अजितदादाला जर त्यांना पक्ष याच्यात घ्यायचा मंत्रिमंडळात तर त्याला ते त्यांचा निर्णय करतील. जनभावना तर धनंजय मुंडेंच्या विरोधात आहे. जनभावना तर असं आहे. धनंजय मुंडेंच्या हा- विरोधात होती म्हणून तर त्यांचा राजीनामा झाला. हा निर्णय मी नाही घेऊ शकत. हा निर्णय आमचे श्रेष्ठी घेतील. सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की ते बीडला जाऊन उपोषण करतील जर धनंजय मुंडे जे मंत्री पण धनंजय मुंडेबद्दल एवढी दुश्मनी असण्याचं काय कारण त्यांचं? ज्या टायमाला ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते तेव्हा धनंजय मुंडे चांगले कार्यकर्ते वाटत होते त्यांना. पण जेव्हा त्यांनी त्यांची पार्टी सोडली आता दुसऱ्या पार्टीत गेली तर धनंजयबद्दल दुश्मन ठेवण्याचं काही कारण नाही. या पवार फॅमिलीला आतापर्यंतच्या इतिहासात 75 वर्षात एकदाही उपोषण करण्याची पाळी आली नाही. उपोषण आम्ही केले पण उपोषण कोणत्या मुद्द्यावर करा हे त्यांना समजतच नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नावर उपोषण केलं पाहिजे. कोण कोण्या पक्षात जातो, कोण मंत्रिमंडळात येतो, कोणला मंत्रिमंडळातून काढलं जातं याच्यावर आतापर्यंत महाराष्ट्रात उपोषण कधी झालेलं नाही. दादा मला असं वाटतं की त्यांनी जर उपोषण केलं त्या महाराष्ट्राला एक कौतुक वाटेल की हे पण आता उपोषणाची पाळी यांच्यावर आली आणि मला असं वाटतं ही पाळी त्यांच्यावर अनेक दिवस राहणार. दादा एक मुद्दा याच्यामध्ये असा आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध सर्वश्रुत होते. वाल्मिक कराड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्या अनेक प्रकरणामध्ये नावं आहेत. अनेक गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत. करोडोंची प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती आहे आणि स्वतः धनंजय मुंडे यांनी त्यांचे संबंध मान्य केलेले आहेत. अशा धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी समोर येताना पाहायला मिळते. माझं मत असं आहे की या विषयाशी माझा काही संबंध नाही. हा धनंजय मुंडे आणि त्या वाल्मिक कराडचा विषय आहे. या विषयावर ना मला त्यांची संपत्ती माहीत, ना मला त्यांचे सक्क किती होतं माहीत, ना त्यांची दुश्मनी माहिती आहे. त्यामुळे ज्या विषयावर मला माहिती त्या विषयावर मी बोलणं योग्य नाही. थँक्यू दादा. थँक्यू सर.